असेच दिवस जात होते आणि एक दिवस निनाद लवकर घरी आला तसा फक्त तो फ्रेश झाला असेल नसेल तसाच कॉटवर झोपला. आधी वृंदाला वाटलं की तो थकला असेल, मग तिनेही त्याला आवाज दिला नाही. ती स्वयंपाकाला लागली. तिने अगदी साधं जेवण बनवलं होतं. वरण भात, चपाती आणि मेथीची भाजी. जेवण तयार झालं तशी तिने पानं वाढली आणि निनादला आवाज दिला, पण तो जागचा हलला नाही. तिने पुन्हा आवाज दिला, निनाद, पण काहीच प्रतिक्रिया नाही. शेवटी तिने त्याच्या हाताला हात लावून त्याला उठवायचा प्रयत्न केला आणि वृंदाला निनादचा हात गरम लागला. तिने लगेच त्याच्या कपाळावर हात ठेवला. निनाद ताफाने फणफणत होता. तिने त्याला बळजबरीने उठवले. तो अर्धवट शुद्धीत होता. मग वृंदाने त्याला थोडे खायला लावले. निनाद नाहीच म्हणत होता, पण वृंदाने त्याला चांगलेच दटावले. त्याचं खाऊन झाल्यावर तिने चांगला एक क्रोसिनची गोळी दिली. निनादने गोळी घेतली, कपडे बदलले आणि तो पुन्हा झोपला. वृंदाने तिचं जीवन उरगलं आणि सगळं आवरून काढा बनवायला गॅसवर ठेवला. पुन्हा येऊन निनादच्या कपाळावर हात लावून बघितलं. अंग तितकंच तापलेलं होतं. वृंदा मुंबईत रुळायला अजून नवीनच होती. तिला दवाखाना, डॉक्टर यांची एवढी माहिती नव्हती. आजूबाजूला अजून एवढी ओळख झाली नव्हती. सगळे आपापले दार लावून बसत. तशी धीराची होती ती. तिने ठरवलं की सकाळपर्यंत वाट बघू. नाहीच उतरला ताप तर शेजारी डॉक्टरविषयी चौकशी करू. विचारतच होती की तिच्या लक्षात आलं की काढा तयार झाला आहे. तिने तो कपात गाळला आणि निनादला उठवायला आली. तो बिचारा कणत होता. त्याचं सगळं अंग ठणकत होतं. निनाद अंग आकसून झोपला होता. कदाचित त्याला थंडी वाजत असेल असे वाटून तिने कप तिथेच टिपॉयवर ठेवला आणि आतून एक जाडजूड ब्लँकेट घेऊन आली. ते तिने त्याच्या अंगावर टाकलं. तसं निनाद अजूनच थरथर कापू लागला. त्याने वृंदाचा हात घट्ट पकडला. वृंदाने प्रयत्नपूर्वक त्याचा हात सोडवला. त्याला उठवले आणि काढा प्यायला लावला. काढा पिऊन तो पुन्हा झोपला. वृंदा रात्रभर त्याच्या उशाशी बसून राहिली आणि थंड पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवत राहिली. पहाटे उशिरा कधीतरी तिला झोप लागली. सकाळी उठायला तिला थोडा उशीरच झाला. बघते तर निनाद जागेवर नव्हता. तिने आत डोकावून पाहिले तर तो ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. न राहून शेवटी ती म्हणाली, एवढं अर्जंट आहे का ऑफिसला जाणं? डॉक्टरकडे गेलो असतो. माझी मीटिंग आहे आणि तुला काय करायचं आहे? मी काहीही करेन. तू वाक्य पूर्ण होण्याआधीच तो बेडवर चक्कर येऊन पडला. वृंदा धावत त्याच्या जवळ आली आणि तिने त्याला बेडवर नीट झोपवले. मग किचनमध्ये जाऊन पाणी ग्लासमध्ये घेऊन आली. त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले तसा तो थोडा शुद्धीवर आला. तिने मग त्याला थोडे गरम पाणी पाजले आणि थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, अजूनही जायचंय का ऑफिसला? यावर तो जरा नरमला. त्याने काही उत्तर दिले नाही. तसाच बेडवर पडून राहिला. मग वृंदाने उठून तिचं सगळं आवरलं आणि शेजारी जाऊन त्या मावशींना जवळपास कुठे दवाखाना आहे का ते विचारून आली. थोडं 5 मिनिट दूर एका खाजगी छोटा दवाखाना आहे असं तिला कळलं. तिने थोडा हलका असा नाश्ता बनवला. निनादला थोडं खायला लावलं. स्वतःही खाल्लं. मग जरा बळजबरीनेच त्याला दवाखान्यात घेऊन गेली. तो डॉक्टर प्रशांत चितळे यांचा खाजगी दवाखाना होता. त्यांनी निनादला तपासून व्हायरल इन्फेक्शन आहे असं सांगितलं. मग काही गोळ्या औषधं लिहून दिली आणि एक इंजेक्शन दिलं. डॉक्टरची फी देऊन आणि मेडिकल शॉपमधून गोळ्या घेऊन दोघं घरी आले. नाश्ता झाला होता, त्यामुळे वृंदाने त्याला लगेच गोळ्या घ्यायला सांगितल्या. निनादने मग मुकाट्याने कसलेही आडेवेडे न घेता त्या घेतल्या. मग शांतपणे आतल्या खोलीत बेडवर झोपला. बऱ्याच वेळाने त्याला जाग आली तर वृंदा काही कामं करत होती. त्याला आत्ता पहिल्यापेक्षा बरे वाटत होते. त्याने बाजूलाच पडलेला मोबाईल घेतला आणि नॉट फीलिंग वेल, कांट कम टुडे असा टीम मेंबरला मेसेज केला. बेडवर पडल्या पडल्या त्याच्याही न कळत तो वृंदाच्या हालचाली टिपत होता. ती घरातलं आवरतही होती आणि काही वेळाने त्याचा तापसुद्धा बघत होती. मध्येच त्याला भाताची पेज, साधी खिचडी असं करून आणत होती. संध्याकाळपर्यंत त्याला बरं वाटू लागलं. वृंदाने केलेली सेवा बघून नाही म्हटलं तरी त्याला चांगलं वाटत होतं.
मनात तिच्याविषयी असलेला राग काही प्रमाणात कमी झाला होता. 2-3 दिवसात त्याच्या तब्येतीत बराच फरक पडला. थोडा अशक्तपणा होता, पण तोही हळूहळू कमी होत होता. ऑफिस पुन्हा सुरू झालं. नेहमीचं रुटीन. आता तो बऱ्यापैकी वृंदाशी बोलू लागला होता. इतकंही नाही, पण यामुळे तिलाही चांगलं वाटत होतं. आठवड्याची सुट्टी होती. निनाद आज घरी होता. काही काम नाही म्हणून आरामात हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. वृंदा घरात साफसफाई करत होती. तिने फॅन साफ केले, कपाट, पलंग साफ केलं. बिचारी एकटी सगळं करत होती. निनाद तिला मदत करायचा विचार करत होता, पण जागचा काही उठला नाही. इकडे वृंदाने बरंचसं सगळं साफ केलं आणि तिच्या लक्षात आलं की कपाटाच्या वर बरीच धूळ आहे आणि तिकडे ठेवलेल्या बॅगा खूपच जड आहेत आणि तिचा हात तिकडे पोहोचत नाहीये. तिला एका क्षणासाठी वाटलं की निनादला आवाज द्यावा, मग उगीचच कशाला, असंही वाटून गेलं. तिने एक स्टूल घेतला. एका हातात झाडू ती त्या स्टूलवर चढली आणि एका हाताने बॅग ओढू लागली. बॅग काही जागची हलत नव्हती. तिने हातातला झाडू खाली जमिनीवर टाकला. त्या आवाजाने निनाद बेडरूममध्ये आला आणि वृंदाचा खटाटोप बघू लागला. एखाद्याने लगेच पुढे होऊन तिला मदत केली असती, पण हा पट्ट्या नुसताच बघत बसला. वृंदा काही टिपिकल साडीत वावरणारी मुलगी नव्हती. सडपातळ नसली तरी जाडजूड देखील नव्हती. मध्यम बांधेची आणि मध्यम शरीर असलेली सामान्य मुलगी होती ती. तिने एक लॉंग कॉटनचा निळ्या रंगाचा स्कर्ट आणि त्याला साजेसा सफेद रंगाचा शर्ट घातला होता. त्यावर त्याला साजेशा बांगड्या. धूळ तोंडात जाऊ नये म्हणून चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळला होता. तिचे दोन्ही हात धुळीने माखले होते. ती बॅग स्वतःजवळ ओढत असतानाच तिच्या तोंडावरचा स्कार्फ सैल झाला. त्याला नीट करायला तिने हाताचा कोपरा तोंडाला लावला आणि स्कार्फ अलगद करायचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात अर्धवट बाहेर आलेल्या बॅगचं वजन एकाच हातावर आलं. बॅग आणि स्कार्फ सांभाळायच्या नादात तिचा भार स्टूलवर एकाच बाजूला आला आणि स्टूल सरकला तशी ती एकदम खाली कोसळली. तेवढ्यात भानावर येत निनादने त्याच्याही न कळत तिला झेलले. तिला काही क्षण कळलंच नाही काय झालं ते. वृंदाने डोळे घट्ट मिटलेले होते. निनाद एकटक तिच्याकडे बघत होता. पुढच्याच क्षणी तिने डोळे उघडले. तसे भानावर येऊन त्याने तिला खाली उतरवले. ती नुसती एकदा त्याच्याकडे आणि एकदा अर्धवट बाहेर आलेल्या बॅगकडे बघत होती. तिने अर्धवट सुटलेला स्कार्फ बाजूला केला. निनाद तसाच उभा होता. असेच काही क्षण गेले असतील नसतील की त्याने अचानक वृंदाला घट्ट मिठी मारली. तिलाही काही कळले नाही, पण त्या अचानक मारलेल्या मिठीमुळे नाही म्हटलं तरी वृंदा जरा सुखावली. जितक्या आवेगाने निनादने तिला मिठी मारली होती तितक्या जलद गतीने पुढच्या क्षणी त्याने ती सोडवून घेतली आणि तडक माघारी फिरून हॉलमध्ये येऊन बसला. वृंदाला कळलेच नाही की नेमके काय झालं, कसं रिॲक्ट व्हावं. इकडे निनादला आपण काय करून बसलो याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर दोघे एकमेकांसमोर जाणं शक्य तेवढे टाळत होते. लग्न होऊन आता 6 महिने झाले होते. वृंदाला जवळच एका कंपनीत अकाउंटंटचा जॉब मिळाला होता. आता दोघांचं रुटीन सुरू झालं. निनाद तिला आधी ऑफिसला ड्रॉप करायचा आणि मग पुढे त्याच्या ऑफिसला जायचा. नेहमी त्याला त्रास नको म्हणून वृंदा ऑफिसच्या बसने ये जा करू लागली. एकदा ऑफिसमध्ये खूप काम होतं. सगळं संपवता 8 वाजले. ऑफिसची शेवटची बस 7:15ची होती. ती निघाली तेव्हा बाहेरची रहदारी बरीच कमी झाली होती. झपझप चालत वृंदा जवळच्या असलेल्या बस स्टॉपवर आली. बराच वेळ झाला, पण बस आली नव्हती. मधूनच रस्त्याच्या पलीकडून एक दारुडा माणूस तिला बघत काहीतरी मोठ्याने बडबडत पलीकडे निघून गेला. त्यामुळे तिला दरदरून घाम फुटला. कधी एकदा बस येते असे तिला वाटले. इकडे निनाद घरी पोहोचला तर दाराला कुलूप. एरवी तर वृंदा लवकर येते, मग आज काय झालं? त्याने तिला कॉल केला. हॅलो वृंदा, कुठे आहेस तू? हॅलो, हां मी बस स्टॉपवर आहे. बसची वाट बघते. आत्ता कोणती बस मिळणार आहे तुला? निनादने घड्याळात पाहिले. 8:45 झाले होते.
त्याने तिला पुन्हा विचारले, कुठे आहे बस स्टॉप? सांग मला, मी येतो. ऑफिसजवळ शांतीनगर नावाचा बस स्टॉप आहे, तिकडे आहे मी. ओके, पोहोचतो मी. साधारण 20 मिनिटात निनाद तिकडे आला. त्याला बघून तिच्या जीवात जीव आला. तो आला तसा वृंदा त्याच्या मागे बाईकवर जाऊन बसली. निनादने आरशातून तिला नीट बघितले. तिला आलेल्या घामावरून त्याला कळले की ही खूप घाबरली आहे. घरी पोहोचल्यावरती फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागली. तसं त्याने म्हटलं, स्वयंपाक करू नको का? मी पार्सल आणतो. किती उशीर झालाय आणि बाहेरचं पचत नाही ना तुला, मी करते पटकन. असं म्हणून तिने वरण भाताचा कुकर लावला. पटकन कणिक मळली. निनाद पण तिला मदत करायला आला. तिला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने गवार बटाट्याची भाजी केली. तिने पोळ्या करायला घेतल्या. तेवढ्यात त्याने वरणाला फोडणी दिली. दोघं जेवायला बसले. बराच वेळ कोणी काही बोलत नव्हतं. मग निनाद थोड्या नाराजीने म्हणाला, उशीर होणार होता तर एक कॉल करायला काय झालेलं? मला वाटलं येईल बस, आणि कशाला उगीच तुला त्रास. असं म्हणून तिने मान खाली घालून हातातला घास तोंडात टाकला. काही झालं असतं म्हणजे? सॉरी. नेक्स्ट टाईम उशीर होणार असेल तर तसं सांगत जा, मी घ्यायला येईन. हो, वृंदाने म्हटलं. नंतर दोघांनी मिळून किचन आवरलं. वृंदा बेडरूममध्ये झोपायला गेली आणि निनाद बाहेर कॉटवर झोपला. तेव्हापासून उशीर होणार असेल तर वृंदा निनादला फोन करू लागली. असं सगळं चालू असताना एक दिवस वृंदाला निशाचा फोन आला. बाबांना ॲडमिट केले, तू लवकर ये इकडे. काय झालं बाबांना? वृंदाने काळजीने विचारलं. डॉक्टर म्हणाले त्यांचं BP लो झालाय. आई खूप रडते म्हणून त्यांनी कोणा मोठ्याला बोलवायला सांगितलं. हुंदके देत निशा म्हणाली, ठीक आहे, मी येते, तू रडू नको. आईची काळजी घे, वृंदा तिला धीर देत म्हणाली. नेमकं यावेळी वृंदा ऑफिसमध्ये होती. तिने सुट्टीचा अर्ज टाकला, घरी आली आणि लगेच निनादला फोन केला. हॅलो निनाद, मला पुण्याला जावं लागतंय. बाबांची तब्येत खराब झाली आहे. त्यांना ॲडमिट केले. तिने एका दमात सगळं सांगून दिलं. एकटी जाऊ नकोस, थोडं थांब, मी येतो, आपण सोबत जाऊ. निनाद तिला सांत्वन देत म्हणाला. 1 तासाने निनाद घरी आला. तोपर्यंत वृंदाने सामान भरून ठेवलं होतं. थोड्याच वेळात ते दोघे पुण्याला जायला निघाले. रात्री उशीर झाल्याने घरी जाण्यापेक्षा हॉस्पिटलला जाणं त्यांना बरोबर वाटलं. समोर आई आणि निशा दिसले. त्यांनी वृंदाला बघितलं तशा त्या तिच्या गळ्यात पडून रडू लागल्या. वृंदाने त्यांना थोपडलं आणि एका बाकावर बसवलं. त्यानंतर निनाद आणि वृंदा डॉक्टरला भेटले. उर्वरित भाग पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.